गुड मॉर्निंग गाईज. सॉर्टेड टॉयज अँड कॉस्मेटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी स्वप्नील गुराव कांदिवलीवरून. हे बस व्हॅलेंटाईन डे आहे उद्या. स्टॉक आलेला आहे व्हॅलेंटाईन डेचा. किचन्स मोस्ट ऑफ आलेले आहेत. हे बघा, डिस्प्ले मी करून तुम्हाला शो करतो. याचा डिस्प्ले काही याच्यामध्ये पण जसे अपडेट द्यायचे म्हणून तुम्हाला देतो. बघा, व्हॅलेंटाईन डेचे किचन आहेत. हे एक किचन आहे. जर कोणाला हवे असेल तर त्यांनी सॉर्टेड टॉयज कॉस्मेटिक्समध्ये कॉन्टॅक्ट करावे. बघा, मस्त मस्त किचन आहेत जे सेल होतात. उद्या सेल होतील. बघा, व्हॅलेंटाईन डेचे किचन आहेत. त्याच्यानंतर काही असे पण आहेत मोठेवाले असे. हे बघा, अगर कोणाला पाहावे असतील ते बघा, एकदम मस्त मस्त किचन आहेत आणि तुम्हाला मी खूप कमी किमतीमध्ये देईन. काय का लोक हेच 50 आणि 100 रुपयाला सेल करतात स्टेशन साईडला. माझ्याकडे एकदम कमी रेटमध्ये भेटून जातील. हे बघा, पूर्ण व्हॅलेंटाईन डेचा स्टॉक आहे. हे बघा, सर्व किचन आलेले आहेत व्हॅलेंटाईन डेचे. अजून पण भरपूर व्हरायटी आहे यामध्ये. अरे डिस्प्ले करतोय. हे बघा, हे डोरेमॉनचे आहेत. हे पण आणलेत. हे एक जास्त सेल होतात बघा, हे डॉलवाले. हे बघा, एकदम भारी आहेत. बॅग्सला लावायला किंवा कोणाला गिफ्ट द्यायला एकदम मस्त आहेत. सो अशा प्रकारे हर महिन्यामध्ये काही ना काही सीझन असतात. जसं आता मागच्या महिन्यात मकर संक्रांती होती, झेंडावंदन होतं. ह्या महिन्यात व्हॅलेंटाईन डे आहे. मार्चमध्ये होली येईल. एप्रिलमध्ये अजून काही ना का लग्नाचे फेस्टिवल असतात. एप्रिल मे. जूनमध्ये तर अम्ब्रेला विकनेस स्टार्ट होतो. जून जुलै ऑगस्टपासून परत आपले सण चालू होतात. तर आपल्या इंडियामध्ये हर महिन्यामध्ये काही ना काही सण असतात. तर तुम्ही कोणताही व्यापार करा, तुम्हाला त्यामध्ये सणाच्या दिवशी तुमचा चांगला बिझनेस होतो. त्या दिवशी नॉर्मल तर होतोच, पण सणाच्या दिवशी तुमचा डबल टिबल बिझनेस होऊन जातो. त्यामुळे 15-20 हजार 30,000 50,000ची नोकरी करण्यापेक्षा किंवा त्याहून अधिकाची नोकरी करण्यापेक्षा मन रमत नसेल तर खरोखर बिझनेस करा. मी पहिला रिलायन्स लाईफ इन्शुरन्समध्ये होतो. तेव्हा आमचा एक मॅनेजर होता. तो म्हणजे काय बोलतात की म्हणजे त्याच्या अंडर 2-3 लोक काम करायचे. त्यांना टॉयलेटला जायचं असेल तर तो बोलायचं की त्या एका शीटवरती तुम्ही टायमिंग लिहून ठेवा की कधी जाताय आणि कधी येताय. तर बोललो, अशी लाईफ जगण्यापेक्षा खरोखर बेटर आहे. असे लाईफ कॉर्पोरेट लाईफमध्ये नाही जगली पाहिजे यार. जिकडे तुम्हाला तुमच्या टॉयलेटचं पण स्वतंत्र नसेल ती लाईफ जगून काय उपयोग आहे. सो त्यापेक्षा काही ना काही व्यापार करा, शिक्षण करा. शिक्षण इम्पॉर्टंट आहे. शिक्षण करून व्यापार करा. त्यामुळे तुम्हाला कस्टमर्सशी कसं बोलावं, कशा प्रकारे डील करावी, त्यांच्याशी कसा व्यवहार ठेवावा हे आपण एज्युकेशनमधूनच शिकतो. पण नक्की एज्युकेशन करा, शिकून बिझनेस करा. शिक्षणामध्ये पण खूप फायदे आहेत. पण माझं हेच म्हणणं राहील की आजच्या ह्याच्यामध्ये बिझनेसला जास्त व्हॅल्यू आहे. शिक्षण इम्पॉर्टंट आहे, पण आजकालचे पॅरेंट्स शिक्षणाला एवढी व्हॅल्यू देत आहेत ना, विचारून सोय नाही. सो बघा, जेवढ्या लवकर ह्या सर्व गोष्टी समजाल तेवढंच तुमच्यासाठी त्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत. बिझनेसमध्ये या मराठी मुलांनो, बिझनेस करा, व्यापार करा. चला, थँक्यू व्हेरी मच.